या सूर्या दादा या. सूर्या, हे तुला कसे ओळखतात? अगं फॅमिली डॉक्टर कसे असतात ना तसे आमचे फॅमिली टेलर आहेत. बोला कोणाला ब्लाऊज शिवायचंय? डिझाईनचं पुस्तक ठेवलं तिथं, त्यात बघा आणि सांगा. यांना दर याला शिवता ना तसं शिवा आणि तो झाला वेगळं शिवा. घ्या माप घ्या. पाच. राजू, तू कशाला माप घेते? टेलर दादा आहेत ना, ते घेतील माप. तर राजू असली ना तीच माप घेते. सूर्या दादानं शिकवलं टेलरिंग काम तिला. हा मग सगळे यायला पाहिजे यांना. सूर्या, राजूला टेलरिंग येतं म्हणून का तिला कामाला लावायचं का? असं बरं नाही वाटत रे. टेलर दादा आहेत ना, ते माप घेतील. त्याने काय बिघडणार? त्यांनी माप घेतलं तर? तिने घेतलं तर काय बिघडणार? बहिणींच्या काळजीने त्यांना कोणी चुकीचा हात लावू नये म्हणून राजूला तू मुद्दाम शिकवलंस ना हे सगळं. म्हणजे तीच सगळ्यांचं माप घे. सूर्या, काय करू मी तुझ्या या बहिणींवरच्या प्रेमाचं? खरं कधी कधी तर मला हेवा वाटतो तुझ्या बहिणींचा, की इतका काळजी करणारा, इतका प्रेमळ भाऊ त्यांना मिळालाय. सतत तू त्यांच्यासोबत सावलीसारखा असतो. पण मी काय म्हणते सूर्या, तुझं प्रेम मी समजू शकते, पण इतकी काळजी करू नकोस रे त्यांची. त्यांना त्यांचा अनुभव तर घेऊ दे. जग त्यांना कळलं नाही, जगाशी संबंधच आला नाही तर परिस्थितींशी सामोरं जायला तयार कशा होतील ह्या? अगं यांना सगळ्या गोष्टींसाठी तयार करून ठेवलंय मी. आणि या सूर्याच्या बहिणीत लढणार नाही, लढणार. काय राजू, लागलीस तू त्याचा पण माप घेऊन टाक. हा बघ दादा आमच्यासारखीच तुझी काळजी घ्यायला लागलाय. राजू, तू सगळ्यांचं माप घेतलंस, आता तुझं माप कोण घेणार? काय सूर्या, राजूचं माप आता दादांना घेऊ देत ना? नाही नाही. इम्पॉसिबल आहेस तू सूर्या. दे ठीक. खावा नुसतं आईत खावा आणि गावावर बोंबलत फिरा नुसतं. रानात वांढरांनी पिकाची नासाडी लावली, तिथं बसून राखण केलं असतं तर काय बिघडलं असतं? तिकडं पपया चोरून येतात माणसं, तिकडं थोडं ध्यान द्यायचं तर नाही. ना तुम्ही तर मला खजिन्याच्या चाव्याच दिल्या की. मला पपया लई आवडतात. ना ठीक आहे, मी जातो, ध्यान ठेवा. जा मग. अजिबात जाणार नाही तो. तिकडे राहण्यात चिटपाकरू सुद्धा नसतं या. तुम्ही मिलिटरी मॅन आहे का नाही? मग तुम्ही जावा ना. माझं पोरग नाही जायचं, अजून भारी खायती. युवान बारका बोळण दूध पितोय. ए तुला काय झालं दात काढाया? त्या अख्खं गाव दात काढेल याच्यावर. मी याच्या वयाचा होतो ना तेव्हा एकटा रात्रीचं उसाला पाणी द्यायला जायचो आणि यो पडतो घरात होता ना. ए दे इकडे त्या भाकऱ्या. ए तिच्याकडे काय बघतो? दे इकडं. काय काय तवा लुणी आहे ते मला पण दिसतंय, पण ह्याला कशाला वाढलं? हाय का आता?
आता ह्याने खाल्लं पिल्लं नाही तर ह्यो धष्टपुष्ट कसा व्हायचा? तुम्हाला वाटतंय ना की ह्यो मिलिटरीत भरती व्हावं म्हणून? अहो मागच्या वेळेला ह्याच्या वाटणीची अंडी तुम्ही खाल्ली नसती तर ह्यो भरती झाला असता आता पावतर मिलिटरी मध्ये. खाऊ द्या त्याला ते, आपल्याकडे मस्त आहे ते. मला पण लोणी. तुला तरी इसळच येतो लगेच. धर. झालं माझं जेवण. अरे आज लवकर कसं झालं तुझं? ह्यांच्यामुळे जीव पण वाटे ना मला. बघितलं का कसलं नालाय काय? तुझा कॉल लागत नाही कधीपासून. 3 वाजता अमराईत भेट. सत्यजित काय चाललंय तुझे? अरे किती दारू पिणार आहेस तू? तू याआधी एवढा दारू कधीच पिला नव्हतास. काय झालंय? तुझं लग्न जवळ आलंय आणि तू असा विचित्र वागतोयस. तुझ्या सासरकडच्या लोकांना कळलं तर काय विचार करतील ते? लग्न मोडतील ते. मोड दे. आता मला काढायचा फरक नाही पडत. लग्न मोडू दे. काय बी होते. तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? लग्नाची तयारी झाली, पत्रिका वाटून झाल्या. त्या पत्रिका सुलीत का? आता माझ्यात ताकद नाही सगळं सहन करायची. नाही ताकद. सत्यजित नक्की काय झालंय? काय झाले? ही पत्रिका बघ, मग कळलं तुला काय झालं ते. हे नाव कोणी लिहिलं? कोण लिहिणार? ते तुळजा नाहीतर त्यो सूर्या. मुद्दाम त्यांनी आपल्याला द्यायच्या पत्रिकेवरती त्याचं नाव लिहिलं. तू मला हे आधी का नाही दाखवलंस? काय काय दाखवू? हे फक्त पत्रिकेचं झालं. तुला बघायचं अजून? हे बघ, बघ सूर्या किती खालच्या पातळीला उतरलाय. बघ जे हातात हात घालून फिरतात, ते बी हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये कपल लोक कशाला जातात तुला वेगळं सांगाय नको? हा, असं पुरीशी लगीन करायचंय मी? असल्या पुरीला बायको म्हणून घरी आणायचं मी? हा, अरे त्या भिकारड्या सूर्यासोबत खुश आहे ती. नाही माझ्यासोबत लगीन करायचं. हॅलो, बोल ना. अरे कुठे आहेस? मी आली पण. अगं हे काय, निघतोच आता मी. अरे काय पुरगी बीत केस का एवढा वेळ लावायला? ये लवकर. आता तुला काय सांगू,
नानांकडून गाडीची किल्ली घ्यायचं म्हणजे लय अवघड काम. नाना दुपारी झोपल्याशिवाय त्यांची गाडीची किल्ली ढापताच येत नाही बघ. अरे अजून किती दिवस नानांना घाबरणार आहेस काय माहिती. हे बघ तू लवकर ये नाहीतर मी निघाले. अगं हॅलो सोना, पिलू ऐक ना. हॅलो हॅलो. इकडं मेजर आणि तिकडं ब्रिगेडियर. आज बहुतेक कोर्ट मार्शल होतोच वाटतं. फक्त तू म्हणत होता म्हणून मी शांत होतो, सगळं सहन केलं, पण आता नाही. मला त्या पुरी सोबत लगेच काय करायचं, काय कर. माझं ऐक, तू हे लग्न कर आणि लग्नानंतर सोडून दे तिला. हे लग्न लय पुढे गेले त्या पंचकृषी चर्चा झाली या लग्नाची. आणि हे फक्त लग्न नाही तर व्यवहार आहे मोठा. आणि हा व्यवहार मोठा कामा नये. कसं आहे, निंबाळकरांशी सोयरी आपल्याला लई फायद्याची आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय, तुझ्या 1.5 दमडीच्या व्यवहारासाठी मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेऊ? वाट लावून घ्यायची नाही, तुला वाट लावायची आहे. त्या पोरीने तुला जेवढा त्रास दिलाय ना त्याच्या दुपटीने तिला त्रास द्यायचा आहे तुला. त्या पोरीचा आपण फायदा करून घेऊ, देव हाकलून तिला. लग्न लाव तुझं आपण दुसरं. तुला पाहिजे तशी बायको आणू. त्या सूर्याचं काय. जरा शांत राहा. कसं आहे सत्यजित, प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते. लोखंड चांगलं गरम झाल्याशिवाय त्याच्यावर घाव घालायचा नसतो. हे लोखंड चांगलं गरम होऊ दे, मग तर हिशोब लाव त्या सूर्याचा. आणि आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकू त्याला. अरे रागावून गेली का काय. कामिनी, ए कामिनी. कामिनी, मला नाही बोलायचं. किती वेळ लावतोस वाट बघायला. सॉरी ना पिल्लू. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं, चॉकलेट. आता बोलशील ना माझ्याशी. मला नाही बोलायचं. आणि मला एक सांग, तू मला न सांगता आर्मीच्या भरतीला गेलासच कसा. आपलं ठरलं होतं ना शहरात जायचं. अगं हो, पण आता हे माझ्या फादरला कोण सांगणार. त्यांनी मला ओढत नेलं. मग पळून यायचं होतंस. उद्या जर तू आर्मीत खरंच भरती झाला तर माझं कसं होणार होतं. अयो, म्हणजे तू वर्षातून एकदाच घरी येणार. नाही नाही, मी नाही एवढी वाट बघत बसू शकत. अगे पण मी भरती झालो तर ना. आणि मला भरती करून घ्यायची कोणाच्यात हिंमत नाही. म्हणजे मी फिटनेस मध्येच नापास झालो. काय खरंच? हो, खूप मेहनत घेतली मी नापास व्हायला. मला माझं प्रेम दिसत होतं. मग सशाच्या वेगाने पळणारा मी कासवाच्या वेगासारखा चालू लागलो. चित्त्यासारखी लांब उडी टाकणारा मी तिथल्या तिथं बेडकुड्या मारायला लागलो. गोळा फेकला की सगळं अशी लांब बघायचे, पण गोळा माझ्या पायातच पडलेला असायचा. हे सगळं बघून नानांच्या पोटात गोळा आला की मग मला आर्मी मध्ये कसला भरती करून घेतात तिला आकलून. अरे कसला भारी आहेस तू. तुला चांगलं कळलंय, आपल्याला बॉर्डरवर नाही शहरात जायचंय. पैसा कमवायचाय, नाव कमवायचंय आणि मला तुझं प्रेम कमवायचं. हो ना, मग विसरू नकोस. आपल्याला या गावातनं बाहेर शहरात जायचंय. मला माझ्या जीवूला लय मोठं झालेलं बघायचंय. आणि मला तुला रोज बघायचंय. हो का? हो. डॅडी. अरे अरे बरं झालं आलास. आणि ह्यांना आणलंस ते फार बरं केलंस बघ. ऐकलं का,
आपल्या घरच्याच पोरी आहेत. यांना फुलांच्या माळा बनवायला सांगा आणि त्या वाती बिद्या बनवायला. चला लागा काम. लावलंय मी कामाला इथं. पोरीनो चला या. आणि सूर्या तू बाकीची सगळी व्यवस्था बघ. आम्ही आलोच. काजू तू चहाचं बघ. तू जेवणाकडे लक्ष दे. दादा ह्याला काय कळतंय जेवणातलं? मी आहे ना, मी जेवणाचं बघतो, तू चहाचं बघ. नाही नाही दादा, मला जेवणातलं सगळं कळतं. ए काजू, मी जेवणाचं बघणार, तू चहाचं बघ. ए मी जेवणाचं बघतो, तू चहाचं. ए मी जेवणाचं तू चहाचं. ए मी जेवणाचं तू चहा. काय चालेल तुमचं चहा जेवण? इथे काय तुम्हाला बोलला मला बोललोय? दोघांनी पण चहाचं बघा आणि जेवणाचं बघा. पळा. चला 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 जेवायला. ह्यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे. अरे सका मामा तू वाती वळताय? हो. बिन हात लावता कशी वात वळायची का नाही त्याची आयडिया देतो मी. हा टेल लवकर टेल. कशी वळायची? अगं त्याचं काय माहितीये का, दुकानात जायचं आणि रेडीमेड वातीचं पाकिट घेऊन यायचं. कशी वाटली आयडिया? हे काय आम्हाला माहित नाही. तेच दुसरी देऊ आयडिया? नको सांग. अगं सेलवर म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या ज्या पंथी असतात का नाही, त्या घेऊन यायच्या आणि लावायच्या. टप 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 टप. काय मामा? ओ पप्पा तुम्ही जाओ. पोरीनो मी लागते तुम्हाला वाती वळू. तुम्हाला आयडिया नाही आवडल्या तर ए इकडे इकडे तुला एक आयडिया सांगतो. हे कसं आहे माहिती आहे का, हे आपलं चक्रू भैया लय जीव दिसतोय त्याच्यावर. मग नको होय. तुला तर माहितीये उसात येतील 100 पण मनात फक्त माझ्या तेजूचाच नंबर. कुठे चाललंयस? काम आहेत मला. सर काय चाललंय तुझं? असं का उभं गाडी वागतेस? सर जाऊ दे मला. काय करते तू? माणसं बघतील पप्पी. सोड मला, जाऊ दे. बघू दे. काय बघू दे? सोड की. तुला कोणाची नजर लागू नये ना म्हणून काजळाचा टिक्का लाव. आता एवढं लागलं काही. चिरंजीव सरनोबत कसे पोचले नाहीत अजून? फोन केला होता मगाशी डॅडी, येतील 5-1 मिनिटात म्हणाले होते. बर आले वाट. या 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 या. तयारी एकदम जोरात केली आहे. ही तर सुरुवात आहे, अजून कुठं तयारी पाहिली तुम्ही? बरं का आजीबाई, मालकीनबाई, आता आमच्या मंडळी आहेत, काय लागलं तर सांगा त्या. या 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 या. ताई, अगं तू ये बस. ए ताई, तुला शिंग तर नाही ना आली? नाही आली.
मी तुझी आणि पशा काकाची टक्कर मारली त्यामुळे तू वाचलीस. कसली हुशार आहेस ग तू? तुझं नाव काय? साक्षी. असं